न्यू होरायझन, जागृती, साधना आणि शिवराज शाळांची विजयी सलामी. कोले, हत्ती, षण्मुगम शालेय फुटबॉल स्पर्धेला दमदार सुरुवात. गारगोटीच्या शाहूकुमार भवनाचा दोन्ही गटात दिमाखदार विजय. गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे आयोजित कोले, हत्ती, षण्मुगम स्मृती चषक शालेय फुटबॉल स्पर्धेला शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेच्या 14व्या वर्षात प्रवेश करताच पहिल्याच दिवशी 14 व 16 वर्षाखालील गटात रंगतदार सामने पाहायला मिळाले. 14 वर्षे गटात साधना हायस्कूलने विदी शिंदे स्कूलचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव केला. सामना निर्धारित वेळेत 2-2 अशा बरोबरीत राहिल्यानंतर टायब्रेकरमध्ये साधनाने विजय मिळवला. शिवराज विद्यालयाने केदारी रेडेकर पब्लिक स्कूलवर 2-0 असा सरळ विजय मिळवताना श्रेयस सासनेने दोन्ही गोल करून मोलाची कामगिरी बजावली. गारगोटीच्या शाहूकुमार भवनने शिवाजी विद्यालयाला सडन डेथवर 1-0 असे नमून धक्कादायक विजयाची नोंद केली. सामना पूर्ण वेळ आणि टायब्रेक नंतर बरोबरीत सुटला होता. यामध्ये शिवाजीच्या श्रीराज सरदेसाई व गारगोटीच्या यशवर्धनने मैदानी गोल नोंदवले. 16 वर्षे गटात न्यू होरायझन स्कूलने क्रिएटिव्ह स्कूलला 1 गोलने नमवले. विजयी गोल ओमकार चौगुले यांनी केला. जागृती हायस्कूलने गिजवणे हायस्कूल माळ मारुती यांना 2-0 असे हरवत प्रभावी सुरुवात केली. जागृतीच्या आर्यन शेटके आणि वेदांत कडूकर यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवले. गारगोटीच्या शाहूकुमार भवन प्रशालेने MR हायस्कूलवर 3-0 अशी मोठी आघाडी घेत विजय मिळवला. गुरु चौगुलेने 2 तर कार्तिक महाजनने 1 गोल केला. फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन गडिंग्लज युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा प्रमुख श्रवण जाधव यांनी स्वागत, मनीष कोले यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक सश्रुत सासने यांनी आभार मानले. पंच म्हणून सूरज हनिमनाळे, अमर गवळी, सक्षम तोंडले, सर्वेश मोरे यांनी काम पाहिले. पहिल्याच दिवशीच्या या सामना मालिकेने स्पर्धेच्या पुढील फेऱ्यांविषयी उत्सुकता वाढवली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.